चहा पानाची चर्चा यावर विरोधी पक्षाच्या वतीनं सगळ्यांनी बहिष्कार घातला. त्याची काही कारणं सन्माननीय जाधव साहेबांनी आणि सतीश पाटलांनी आपल्याला सांगितलं. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. आशेनं ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली तिथं बियाणं वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि गेल्या काही दिवसापासून नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा या सर्व ठिकाणी केळी आणि द्राक्ष बागायतदारांचं प्रचंड नुकसान अवकाळी पावसामुळे झालेलं आहे. द्राक्ष, पेरू, डाळिंब या सगळ्या फळबागांना नुकसान होऊन देखील सरकारने अजून मदत जाहीर नाही केली. कांदा उत्पादक शेतकरी किती अडचणीत आहे हे आपण सर्वांना माहिती आहे. 2,500 रुपये क्विंटल दर अपेक्षित होता, पण सरकारला त्यातही यश आलं नाही. सरकारने त्यात काही केलं नाही. आज धरणाचा साठा जवळपास 23 ते 25% उरलेला आहे. मागच्या वेळी हा साठा 31% होता. ते एक मोठं संकट महाराष्ट्रावर आलं आणि पाण्याचं नियोजन न केल्यामुळे पाण्याचा साठा अल निनो येणार आहे माहीत असून देखील मागच्या वर्षी 31% असणारा साठा 23% खाली कसा गेला हा प्रश्न आहे. पाण्याच्या नियोजनाकडे सरकारचं लक्ष नाही. बाकीचे उद्योग करण्यात सरकारला भरपूर वेळ आहे, पण पाण्याचं नियोजन हे सरकार अपयशी ठरलं. याचा फटका हा बसणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाणी पुरवठा अपुरा झाल्यावर नागरिकांना देखील प्रचंड त्रास आता सहन करावा लागणार आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणं अनेक आहेत. मी आपल्या जलजीवन मिशन असेल किंवा रस्त्याचे हे असेल, लाखभर कोटी रुपयाची बिलच सरकारने अजून दिलेली नाही आणि सरकार मोठमोठ्या वेगळ्या घोषणा करते. आज जलजीवन मिशनच्या कामाचे पैसे देण्यात आलेले नाही. बजेट केंद्र सरकारने कपात केलेलं आहे आणि कपात केलेलं बजेट असल्यामुळे केंद्र सरकारच्या राज्य सरकारने पैसे द्यायला पाहिजे. तो विषय आज झालेला नाही. लोक वाट पाहत आहेत. कोल्हापूरला कंत्राटदारांची एक सभा झाली. कंत्राटदारांनी जाहीरपणाने सांगितलं की 56% पैसे वाटल्यावर उरलेल्या ह्याच्यात आम्हाला कामं करावी लागतात. म्हणजे कामाचा दर्जा सुमार झाला. काल परवा नव्या मुंबईत बांधलेल्या नवीन विमानतळाचा लिकेज हे आपण सगळ्यांनी बघितलं असेल आणि त्यामुळं आज दर्जा खालावलाय. अनेक ठिकाणी रस्त्याची मागणी नाही तिथं सरकार रस्ता करायला निघालंय आणि जिथं मागणी आहे तिथं खर्च करायला सरकारकडे पैसे नाहीत अशी अवस्था आहे. महिलांच्या विरुद्धचे अत्याचार प्रचंड वाढलेले आहेत. त्याला आम्ही विधानसभेत ते सगळे मुद्दे मांडूच, पण ड्रग्ज अंमली पदार्थांच्या बाबतीत महाराष्ट्राने एवढी प्रगती केलेली आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात ड्रग्ज मिळत नाही असा प्रश्न विचारला तर तुम्हाला नकारात्मक उत्तर द्यावं लागेल. आणि त्यामुळं 2024 मध्ये NDPS कायद्याअंतर्गत जवळपास 15,873 प्रकरणं नोंदवली. 14,230 लोकांना अटक करण्यात आली. माझा तर अनुभव असा आहे की अटक ज्याचा किरकोळ लोक असतात त्यांना अटक केली जाते आणि यातले मास्टर माइंड बाजूला ठेवतात. आमच्या जिल्ह्यामध्ये माझ्याच मतदारसंघात एक धाड पडली. 8 जणांना अटक झाली. 6 जणांना सोडून दिलं. 2 जणच मात्र अटकेत राहिले. आज ही सगळी परिस्थिती बघितली तर पोलिसांचा आणि अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा नेक्सस किती स्ट्रॉंग सगळ्या महाराष्ट्रात झालेला आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. जंगलतोड हा एक नवा प्रश्न तयार झालेला आहे. विकासाच्या नावाने सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकार जंगलतोड करतंय, झाडं तोड करतंय. पुण्यातील बॉटनिकल गार्डन, ग्रीनफील्ड कॉरिडॉर, आरे जंगल, वाढवण बंदर प्रकल्प या विकासाच्या नावाखाली जंगलतोड प्रचंड चालू आहे. आणि जंगलतोड करताना शासनाने हिंदूंच्या भावनांची कदर केली नाही. प्रभू रामचंद्रांच्या पायांनी पावन झालेल्या तपोवनालाही ह्या सरकारने सोडलं नाही.
हा एक महत्वाचा भाग महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात घेतला पाहिजे. आज यापूर्वीच्या अधिवेशनात आम्ही अनेक मुद्दे मांडले. आता उदाहरणार्थ मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवस्थानच्या जमिनीचा घोटाळा काढला. सरकारने चौकशी करतो म्हणून 2-2.5 वर्षापूर्वी सांगितलं. चौकशी त्याला पुढे काही उत्तरच दिलं नाही. पुणे जिल्ह्यात राऊतवाडी शिक्रापूर येथील पुनर्वसन प्रकल्पाच्या जमिनीतला घोटाळा आम्ही मांडला, त्याच्यावर सरकारने काही कारवाई केली नाही. सांगली जिल्ह्यातल्या देवस्थानच्या जमिनी लुटण्यात आल्या, त्याच्यावर काही सरकारने अजून कारवाई केली नाही. जेल मधल्या अन्नधान्य खरेदी टेंडर घोटाळा, ठाणे येथील आदिवासी जमिनीच्या हडप करण्याचा घोटाळा, MSRDC रस्ता कामाच्या कंत्राटातले घोटाळे, अशा अनेक उदाहरणं महाराष्ट्रात लोक आज द्यायला लागलेली आहेत. आणि म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की तुमच्याशी चर्चेला येण्यापेक्षा या सगळ्या मुद्द्यांचा आमच्या पत्रात जे मुद्दे घातले त्याचं उत्तर जर सरकारने आज दिलं, त्याचं स्पष्टीकरण दिलं, तर मला वाटतं पुढचं अधिवेशन उद्यापासून सुरू करताना पुढचे मुद्दे आम्हाला मांडता येतील. मी या ठिकाणी माझा अनुभव गेल्या 2-4 अधिवेशनातला किंवा त्यापूर्वीचाही, की आम्ही जे भाषण करतो त्यातला महत्वाचा जो मुद्दा आरोपाचा असतो तो सोडून बाकीच्या सगळ्यांच्या बाबतीत चर्चा होते आणि मूळ मुद्दा मात्र बगल देण्याचं काम चालू आहे. आज सरकार कर्जात डुबतंय, आकडे आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे राज्याची परिस्थिती काही समाधानकारक आज दिसत नाही. आणि सगळ्यात मोठं म्हणजे विधानसभेत तर विरोधी पक्ष नेता नाहीच आहे, पण आता विधान परिषदेतही विरोधी पक्ष नेतेपद रिक्त राहणं हे अधिक चिंताजनक आहे. आणि काँग्रेस पक्षाकडे आवश्यक संख्याबळ असताना सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील आमदार फोडून ते संख्याबळ आता कमी केलेलं आहे. माझं म्हणणं आहे की विरोधी पक्ष नेता संख्या किती आहे हे फार महत्वाचं आहे. नाही, अशी अनेक उदाहरणं आहेत. विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता नेमण्याचं औदार्य जरी सरकारी सत्तारूढ पक्षाने दाखवलं, तर या सगळ्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणानं विरोधी पक्ष म्हणून आम्हा सगळ्यांना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी एक साधन होईल किंवा अधिक प्रभावीपणाने हे मुद्दे मांडता येतील. पण सरकार आपल्या विरोधी कोणी बोलणार नाही, कोणी कोणता विषय मांडणार नाही, मांडायची जिथं जागा असेल ती जागेवर कोणी बसणार नाही याची देखील काळजी घेत आहे. आणि म्हणून सरकारने दिलेलं असहकार्य मागच्या काही काळात पाहता आम्ही आज त्यांच्या चहापानाला न जाण्याचा निर्णय केलेला आहे. सरकारने ह्या सर्व विषयांचं उत्तर द्यावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा. काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचं टिंगलटवाळी करत पत्रकार परिषदेमधनं उत्तर द्यायची ही एक ठरलेली सवय सत्ताधाऱ्यांना लागले. मला त्याच्यावरनं आठवतं की बहुजनांच्या भाषेची टिंगल करण्याची महाराष्ट्राचा इतिहास आहे. जेव्हा महात्मा फुलेंनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकावर न बोलता चिपळूणकर यांनी महात्मा फुलेंचं व्याकरण काढलं.